त्यांचं वय 75-80 वर्षाचे ते आजोबा असतील, तर त्यांच्या नातूने त्यांना काहीतरी पैसे मागितले. त्यांनी ती पगडी काढली, त्या पगडीमधून त्यांनी ती पैसा नातवाला दिला. मला ते थोडं आश्चर्यकारक वाटलं. म्हटलं, बाबा तुम्ही असं का करता? तुम्ही तर कुर्ता वगैरे आहे, तुम्ही वर का ठेवला? त्या बाबांनी मला ती गोष्ट एक सांगितली, जोपर्यंत तुम्ही लक्ष्मीला डोक्यावर ठेवणार ती लक्ष्मी राहणार. आज तीच लक्ष्मी खिशात आली, खिशातून तुमच्या त्या पाकिटात आली. तुम्ही जोपर्यंत त्या लक्ष्मीचा आदर करणार नाही तोपर्यंत ती तुम्हाला पावणार नाही. ज्या घरामध्ये कर्त्या महिलेचा किंवा कर्त्या लक्ष्मीचा अपमान झाला, मग तो शाब्दिक असेल, कृतीतून असेल किंवा अन्य कोणत्या गोष्टीने असेल, भावनिक जरी असेल तरी तो अपमानच मानला जातो. तेव्हा तुम्हाला लक्ष्मीची अवकृपा तुमच्यावरती होते. मला सांगावंसं वाटतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींचं घराणं आहे. राजांमध्ये असलेली नैतिकता आज राजांना जाऊन किती वर्ष झाले आहेत, पण आज त्यांच्या घरामध्ये असलेल्या त्यांच्या नैतिकतेमुळे आज पिढ्यानी पिढ्या सर्व वंश हा लक्ष्मी संपन्न आहे. जेही व्यावसायिक असतील, मी त्यांना सांगेल की तुमच्या व्यक्तिमत्वाचा आणि आकर्षणाचा खूप जवळचा संबंध आहे. तुम्ही त्याच्यावरती काम केलं गेलं पाहिजे. तुमची वाणी, तुमचं राहणीमान हे चांगलंच जर कधी असेल तर लक्ष्मीला तुम्ही आकर्षित कराल म्हणजे कराल. अनेक लोक म्हणतात की जे काही बिल गेट्स आहेत ते कधी लक्ष्मीपूजन करत नाही, मग ते कसे काय श्रीमंत झाले. तो त्यांचा कल्चर, ती त्यांची संस्कृती, ही आपली संस्कृती आहे. बऱ्याच लोकांच्या आयुष्यात काय होतं गुरुजी, की ते संघर्ष करतात, कष्ट करतात, प्रामाणिक कर्म देखील करतात, परंतु त्यांच्या आयुष्यात तरीही लक्ष्मी टिकत नाही किंवा काही ना काही अडथळे सतत येत असतात. तर याला नेमकं काय कारण असू शकतं? नमस्कार, आपलं सर्वांचं आजच्या या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत. आज आपल्यासोबत एक असे व्यक्तिमत्व आहे ज्यांच्या मार्गदर्शनामुळे केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर देश विदेशातील अनेक लोकांच्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळाली आहे. आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्रातील नामवंत स्पिरिच्युअल काउन्सिलर, ॲस्ट्रॉलॉजी, वास्तू, न्यूमरोलॉजी यासारख्या अनेक विद्यांचे अभ्यासक श्री मयुरेश विस्पुते गुरुजी. त्यांचे शब्द म्हणजे केवळ वाणी नव्हे तर अनुभव साधनेतून आलेली ऊर्जा आहे. गुरुजींसोबत आपण आधी देखील पॉडकास्ट केला होता कुलदैवत याविषयी. आज आपण गुरुजींकडून लक्ष्मीविषयी जाणून घेणार आहोत आणि निश्चितच या पॉडकास्टमधून नवीन काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. गुरुजी, तुमचं आजच्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. नमस्कार. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. जसं मी बोललो की आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण लक्ष्मीविषयी बोलणार आहोत. तर सर्वप्रथम आम्हाला लक्ष्मी म्हणजे नेमकं काय, कारण की लक्ष्मीची व्याख्या आपण बघतो की काळानुसार फार बदलत गेली आहे. तर लक्ष्मी म्हणजे नेमकं काय हे आम्हाला सोप्या भाषेत सांगा. सगळ्यात अगोदर की आपला जो पूर्वीचा पॉडकास्ट झाला होता कुलदेवतेचा, त्याला सर्वांनी खूप सुंदर प्रतिसाद दिला. त्यामुळे सर्व प्रेक्षक वर्गांचं, सर्व साधक वर्गांचं मी मनापासून धन्यवाद करतो. आणि आजचा जो आपला विषय असणार आहे, या विषयामध्ये लक्ष्मीविषयी खूप आतापासूनची नाही आहे, अगदी देवादिकांच्या काळापासून खूप जास्त क्युरियोसिटी आहे. जीवनाचा असा कोणता प्रवाह तुम्ही सोडू नाही शकत. कोणताही प्रवाहाचा तुम्ही जर कधी विचार केला तर तो प्रवाह फक्त एका ठिकाणी येऊन थांबतो, तो म्हणजे पैसा किंवा तो प्रवाह म्हणजे लक्ष्मी. पण मग लक्ष्मीचं खरं रहस्य काय आहे, लक्ष्मीला आपण कसं समजू शकतो, यावरती आज आपण जे काही सगळा विषय आहे त्यावरती आज बोलण्याचा प्रयत्न करू. पण हे सगळं सुरू करण्या अगोदर हे जे ज्ञान आहे संपूर्ण गुरुमंडलामुळे मला मिळालं आहे, म्हणून त्यांचं वंदन करून आपण आज आपल्या या संवादाला सुरुवात करूया. श्रुती स्मृती पुराणानाम आलयम करुणालयम नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यं कृतं वन्दे भगवन्तः पुनः पुनः. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. लक्ष्मीची जी व्याख्या आहे, आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये मुख्य 3 गोष्टी सांगितल्या आहे. एक म्हणजे महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी. कोणत्याही प्रकारचा, कोणत्याही प्रवर्गातला व्यक्ती असो, त्याला ह्या 3 टप्प्यातून जावं लागतं. एक आहे इच्छाशक्ती, एक आहे ज्ञानशक्ती आणि एक आहे क्रियाशक्ती. इच्छाशक्ती म्हणजे महाकाली आहे.
जर कधी माझ्या जीवनामध्ये एखादी गोष्ट माझ्या मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली, तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मला सगळ्यात अगोदर एखादी मी स्वप्न पाहिलं, एखादी गोष्ट मला हवी आहे, तर ती पूर्ण करण्याची अगोदर मला माझ्या मनामध्ये इच्छा झाली, ती पूर्ण करण्यासाठी मला सगळ्यात अगोदर ज्ञान लागेल. मग ज्ञानासाठी ती सरस्वती आहे, मी ती कशी पूर्ण करू शकेल? ज्ञान मिळालं, पण ज्ञान मिळाल्यानंतर माझं जे काही स्वप्न मी पाहिलेलं आहे ते खऱ्यामध्ये उतरवण्यासाठी मला काय लागणार आहे? लक्ष्मी लागणार आहे, क्रियाशक्ती लागणार आहे. आणि हीच म्हणजे खरी महालक्ष्मी, की तुमच्या आयुष्यामध्ये जे तुम्ही जीवन जगत आहात, हे जीवनाची पूर्तता करण्यासाठी तुम्हाला ह्या तिन्ही शक्तींची अत्यंत गरज भासणार आहे. आणि त्यामध्ये आपण मूलभूत गरजाचा जर कधी अभ्यास केला तर अन्न, वस्त्र, निवारा, तर ह्या तिन्ही गोष्टी एका ठिकाणी येऊन थांबतात. ती म्हणजे भगवती महालक्ष्मी. तर मानवीय जीवनाची जी सुरुवात आहे आणि जी शेवट आहे तीच म्हणजे लक्ष्मी आहे. जन्म जरी एखाद्या बाळाला घ्यायचा असला तरी तिथे त्या स्वरूपाचं पालन पोषण करण्यासाठी ही जगदंबिकेची आवश्यकता आहे, ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये पैसा म्हणू. आर्थिक व्यवहार चालवण्यासाठी त्याचीही गरज आहे. आणि शेवटची जी अंतिम यात्रा आहे त्या ठिकाणीही कुठे ना कुठेतरी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीची गरज पडते. म्हणजे जीवनातील अशी एक ऊर्जा की ती तुम्हाला प्रत्येक पावलोपावली तुम्हाला मदत करणार आहे, तुम्हाला त्याची गरज भासणार आहे. तीच म्हणजे महालक्ष्मी. तिचं जे स्वरूप पाहिलंय ना, तिच्या हातामध्ये कमळ आहे. आणि महालक्ष्मीचं जे काही ध्यान श्लोक आहे तिच्यामध्ये सांगितलंय की क्षीर समुद्र तनयाम, की देवी ही समुद्राची कन्या आहे. आणि ही जी व्याख्या आहे ना, ही समजणं खूप खूप जास्त गरजेची आजच्या युगामध्ये. समुद्र जर कधी तुम्ही पाहिला ना, की त्याच्यामध्ये संपूर्ण नद्यांचं सार आहे. प्रत्येक प्रवाह तिथे एकत्र येणार आहे. आणि मला असं वाटतं की महालक्ष्मी म्हणजे असाच तो ऊर्जेचा प्रवाह आहे की तिथे सगळे रस्ते एकच जिच्यापर्यंत येऊन पोहोचणार, तीच म्हणजे लक्ष्मी आहे. प्रत्येक विचारसरणी म्हणजे तुम्ही कोणताच असा बाजू तुम्ही त्याला आपण दुर्लक्षित नाही करू शकत. प्रत्येक बाजूमध्ये जी ऊर्जा प्रत्येक वेळी माणसाला कामात येते तीच म्हणजे महालक्ष्मी आहे. लक्ष्मीचं जे स्वरूप सांगितलं आहे आपल्या धर्मग्रंथामध्ये की ती कमलवासिनी आहे, ती कमळावरती विराजित आहे. आणि ती ज्याही ठिकाणी राहते त्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण जास्त आहे, म्हणून तिला नाव आर्द्राम यकर्णीम यष्णीम, देवीला आर्द्राम सांगितलंय. म्हणजे ती पाण्याच्या ठिकाणी तिचं निवास स्थान सांगितलेलं आहे. मग मला असं वाटतं की हा जो विचार आहे हा माणसाच्या मनाशी खूप जवळचा त्याचा संबंध आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनाला चांगलं प्रफुल्लित करू शकत नाही, तुम्ही मनाला समजून घेऊ शकत नाही, तोपर्यंत तुम्हाला लक्ष्मी समजणार नाही. आणि इथे आजचा जो आपला विषय चालला आहे हा लक्ष्मीचा चाललेला आहे. लक्ष्मीचे दोन प्रकार आहे. पहिला जो प्रकार आपल्या ग्रंथशास्त्रामध्ये जो भेटतो तो म्हणजे लक्ष्मी, ज्याला आपण आपल्या सर्वसाधारण भाषेमध्ये पैसा म्हणतो. दुसरी जी आहे तिला म्हणतात आसुरी लक्ष्मी. एक लक्ष्मी तुम्हाला सत्वगुण प्रधान आहे, जी तुम्हाला आतून अंतर्बाह्य शुद्ध करून तुम्हाला संपन्नता देते. पण आज जिथे तिथे अघोर लक्ष्मी, जिथे तिथे त्या आसुरी लक्ष्मीचा आपल्याला सगळ्यात जास्त लोकांना असं वाटतं की येन केन प्रकारेनं आपल्याकडे पैसा आला पाहिजे. ती लक्ष्मी नाही आहे. ती काय आहे? ती राक्षसी कुळातली विद्या वापरून किंवा जे काही अलक्ष्मीचं स्वरूप ते आहे. म्हणून आज आपण जो विषय करणार आहोत तो आहे महालक्ष्मीचा. सत्वगुण प्रधान असलेली जगदंबिका आहे आणि तिच्या स्वरूप सांगितलेलं आहे की चार हत्ती तिच्यावरती पाण्याच्या कलशाने अभिषेक करत आहेत आणि ती कमळावरती विराजित आहे. असं हे सर्वसामान्य लोकांच्या स्मरणात असलेलं महालक्ष्मीचं रूप. पण याची व्याख्या खूप वेगळी, ती आपण सविस्तर पद्धतीने आता बोलत चालू. येस. आणि आपल्या धर्मामध्ये असं म्हणतात की घरातली स्त्री ही लक्ष्मी असते. तर असं नेमकं का म्हटलं जातं? लक्ष्मी याच्यासाठी म्हटलं जातं की सगळ्यात अगोदर मी धर्मशास्त्राचा पण तुम्हाला उल्लेख देतो. जेव्हा तुम्ही विवाह संस्कार करता तर विवाह संस्कार करत असताना आपल्या शास्त्रामध्ये काही विशिष्ट दान सांगितलेले आहे.
अन्नदान आहे, वस्त्रदान आदी, गोदान, हे वेगवेगळे दान सांगितलेले आहे. दुसरं आहे कन्यादान, म्हणजे दान म्हणजे देऊन टाकणं नाही. हे याच्यासाठी आहे की जेव्हा एखादी आपलं विवाह संस्कार होतो तेव्हा माझा जो जवाई असेल किंवा जो माझ्यासमोर जो वर बसलेला आहे हा साक्षात अन्य कोणी नसून हा नारायण आहे. आणि मी माझी जी कन्या आहे ही माझी कन्याच माझ्या त्या नारायणाला मी अर्पित करतो आहे. जे तिथे दान म्हणजे तसं दान नाही आहे, इथे दान अर्पण करणं, त्याला देणं आहे. माझी ही पुत्री लक्ष्मी रूपात आहे आणि मी नारायण रूपी असलेल्या त्या वराला लक्ष्मी रूपात असलेली वधू मी त्यांना देऊन टाकतो आहे. ही संकल्पना पहिले आहे. आणि ते झाल्यानंतर मग ते लक्ष्मी नारायण ज्या कुळामध्ये येणार आहे, लक्ष्मी याच्यासाठी सांगितलेली आहे. बघा तुम्ही जेव्हा एखादी नववधू आपल्या घरामध्ये येते तर ती काय करणार आहे, वृद्धी करणार आहे, कुलाची वृद्धी करणार आहे, तुमचा वंश वाढवणार आहे, तुम्हाला पोसणार आहे. तीच धान्य लक्ष्मी म्हणून तीच तुमचं भांडार सांभाळणार आहे, तीच अन्नपूर्णा होणार आहे. म्हणजे तिथून तुमचा जो काही तुमचा संसार आहे, तुमचा जो गृहस्थ जीवनाचा जो काही प्रारंभ आहे तो कशामुळे होणार आहे, त्याच लक्ष्मीमुळे होणार आहे. म्हणून तिला लक्ष्मीची संज्ञा ही पहिल्यापासून दिली जाते. आणि स्त्री रूप, स्त्रिया समस्ता सकला जगत्सु, प्रत्येक स्त्रीचं रूप हे लक्ष्मी रूपात आहे. हे आपल्या सनातन धर्माची ही खासियत आहे. म्हणून नववधूला लक्ष्मी रूपात मानलं जातं. आणि ललिता सहस्त्रनामामध्ये खूप सुंदर नाव आहे देवीचं, कुलांगना, कुलंतस्ता, कौलिनी, कुलयोगिनी, की जी ललिता त्रिपुर सुंदरी किंवा जी देवी आहे ही अगदी कुळवधूसारखी आहे. कुळवधू ही सुद्धा लक्ष्मी रूपात आहे. तिचं फक्त जे काही कार्य असेल ते कार्य याच्यासाठी आहे की त्या कुळाची वृद्धी व्हावी, त्या कुळाचं भलं व्हावं. म्हणून ती एकाच कुळाला सोडून ती दुसऱ्या कुळाला तिने एक्सेप्ट केलेलं आहे. म्हणून हे कार्य लक्ष्मीच करू शकते. म्हणून तिला लक्ष्मी रूपात, आपल्याला गृहिणीला लक्ष्मी रूपात मानलं जातं. आणि बऱ्याचदा आपण ऐकतो की लक्ष्मी ही चंचल असते, ती स्थिर नसते. तर असं नेमकं का म्हटलं जातं? म्हणजे मी ऐकत आलोय बऱ्याच दिवसापासून, वर्षापासून. तर यामागे मला जाणून. चंचला तिचं नाव आहे. चंचला तिला स्वरूप मानलं जातं. कारण की मी तुम्हाला सांगितलं की तिचा जो जन्म झाला आहे हा समुद्रातून तिचा जन्म झालेला आहे. कथा अशी आहे की ज्यावेळी दुर्वासा मुनींच्या शापामुळे, इंद्राच्या काही क्रूर कृत्यामुळे, चुकीच्या कृत्यामुळे दुर्वासा मुनींनी श्राप दिला की तू लक्ष्मीहीन होशील. त्यामुळे स्वर्गातून लक्ष्मी ही गुप्त झाली. आणि मग लक्ष्मीला प्रगट करण्यासाठी किंवा ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी समुद्र मंथन झालं. आणि त्या समुद्र मंथनातून जगदंबिका ही सर्व रत्नांच्या सगळ्या हत्तींसोबत किंवा ह्या सगळ्या अनेक रत्नांसोबत तिचं पण पदार्पण झालं. ही अशी सर्वानुमते ही कथा मान्य आहे. तर ह्या अशा महालक्ष्मीला, जिची उत्पत्ती समुद्रामधून झालेली आहे, म्हणजे मुख्य तिचा जो प्रवाह आहे ते आहे वाहतं पाणी, चंचला. म्हणजे मला असं वाटतं की तिला चंचला याच्यासाठी म्हटलेलं आहे की तुमचा विचारावरती जेव्हा तुमच्याकडे लक्ष्मी येते तर सगळ्यात अगोदर तुमची चंचलता वाढते. असं होणार नाहीये की ज्यांच्याकडे लक्ष्मी आली आणि तो एकदम शांत बसलेला आहे. क्वचित असे लोक असतील. का? कारण की ती क्रियाशक्ती आहे. पाणी, तिचा जन्म जर कधी पाण्यातून झालाय, नदीतून झालाय, वाहत्या पाण्यात तिचा जन्म झालाय. डबक्यामध्ये झालाय का? नाही. सरोवरमध्ये झालाय का? नाही. तिचा जन्म झालेला आहे वाहत्या पाण्यामध्ये. क्रियाशक्ती आहे ती. आज तुम्हाला उदाहरणार्थ तुमच्याकडे लक्ष्मी आली तर तुमच्या मनामध्ये ती इच्छा जागृत होणार, मला हे पाहिजे. तुम्ही ते योग्य ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्ट करणार आणि ती क्रियाशक्ती एकूण पुढे जाणार. वाहतं पाणी आहे. म्हणून तिचा मूळ जो गुण आहे तो चंचला आहे. म्हणून तिला चंचला मानलं जातं. पण शास्त्रकार खूप हुशार होते बघा. शास्त्रकारांनी सांगितलं की फक्त लक्ष्मी तशी नाही आहे, तुम्ही नारायणाची पण उपासना करा. नारायण म्हणजे काय? तुमची विवेक बुद्धी. तुम्हाला जोपर्यंत लक्ष्मी तुम्हाला केव्हा प्रसन्न होईल? तुम्हाला जोपर्यंत तुमच्यामध्ये विवेक बुद्धी येणार नाही, विवेक तुमचा जागृत होणार नाही. विवेक म्हणजेच तो नारायण आहे, तो भगवान श्रीहरी विष्णू आहे. तर त्या परमेश्वराला जोपर्यंत त्याच्यातली जो स्वभाव आहे विवेक तुमच्यामध्ये येणार नाही तोपर्यंत ती लक्ष्मी चंचलाच असणार. पण एकदा का तुम्ही विवेकवान झालात तर ती लक्ष्मी चंचला नाही होणार. हा, विदाऊट विवेक जर कधी तुम्ही लक्ष्मीला सांभाळायला गेला तर ती चंचलाच आहे. आणि मग जेव्हा तुमच्यामध्ये विवेक येणार तेव्हा ती स्थिर होणार. मग ती स्थिर सूक्ष्म रूपात तुमच्या जीवनामध्ये काम करते.
आणि आपल्याला आपण नेहमी ऐकतो की लक्ष्मीचा अपमान नको करत जाऊस किंवा लक्ष्मीचा अपमान त्यांच्याकडून केला गेला. तर हे अपमान म्हणजे नेमकं काय? म्हणजे तो विचारातून, कृतीतून, वागण्यातून? तिन्ही गोष्टीतून. आता आज आता आपण जो तुम्ही प्रश्न विचारला, ह्या प्रश्नाला वेगवेगळे अँगल आहेत. हो. आता आपण ते थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. लक्ष्मीचा अपमान म्हणजे काय? सगळ्यात अगोदर ज्या घरामध्ये स्त्रीचा अपमान होतो, कुलवधू आहे, जिथून तुम्ही सुरुवात केली तोच प्रश्न आता आला. ज्या घरामध्ये तुम्हाला कर्त्या महिलेचा किंवा कर्त्या लक्ष्मीचा अपमान झाला, मग तो शाब्दिक असेल, कृतीतून असेल किंवा अन्य कोणत्या गोष्टीने असेल, भावनिक जरी असेल तरी तो अपमानच मानला जातो. तेव्हा तुम्हाला लक्ष्मीची अवकृपा तुमच्यावरती होते. मी एकदा असंच एका खेड्यागावामध्ये गेलो होतो. अगदी ग्रामीण भाग तो होता आणि अगदी धनगर समाजाच्या ठिकाणी मला राहण्याचा योग आला. तर तिथे मी एका चांगल्या बाबांशी बोलत होतो आणि मग अगदी त्यांचं वय 75-80 वर्षाचे ते आजोबा असतील. तर त्या आजोबांना पाहिलं तर त्यांनी ते धनगर लोकांची तुम्ही पगडी पाहिली असेल, खूप मस्त असते. तर त्यांच्या नातूने त्यांना काहीतरी पैसे मागितले, त्यांनी ती पगडी काढली, त्या पगडीमधून त्यांनी ती पैसा त्या नातवाला दिला. मला ते थोडं आश्चर्यकारक वाटलं. म्हटलं, बाबा तुम्ही असं का करता? तुम्ही तर कुर्ता वगैरे आहे, तुम्ही वर का ठेवला? त्या बाबांनी मला ती गोष्ट एक सांगितली की जोपर्यंत तुम्ही लक्ष्मीला डोक्यावर ठेवणार ती लक्ष्मी राहणार. आज तीच लक्ष्मी खिशात आली, खिशातून तुमच्या त्या पाकिटात आली. तुम्ही जोपर्यंत त्या लक्ष्मीचा आदर करणार नाही तोपर्यंत ती तुम्हाला पावणार नाही. आणि हे आम्ही पिढ्यानी करतोय. मग मला तो शब्द तिथे समजला की लक्ष्मीचा आदर हा अशा पद्धतीने झाला पाहिजे. आदर म्हणजे काय की रिस्पेक्ट जो काही असेल. जर कधी तुम्ही आता डिसेंबर महिन्यामध्ये वैभव लक्ष्मीचं व्रत येतं किंवा आता मार्गशीर्ष महिन्याचं पण व्रत झालं, त्याच्यामध्ये सांगितलं जातं की तू उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. लक्ष्मी जेव्हा येते तेव्हा माणसाने तिचा अपमान नाही केला पाहिजे, त्याने काय म्हणतात ते उतलं नाही पाहिजे आणि मातलं पण नाही पाहिजे. हा समज त्याच्यामध्ये यावा म्हणून देवीला सांगितलं होतं की तिचा अपमान करू नका. आणि पद असो, प्रतिष्ठा असो आणि पैसा असो, हा माणसाची विवेक बुद्धी क्षीण करतं आणि तो नकळतपणे दुसऱ्यांचा अपमान करणं सुरू करतो. ते आपल्याकडून होऊ नये यासाठी शास्त्रकाराने सांगितलं की तुम्ही लक्ष्मीचा अपमान करू नका. पहिली लक्ष्मी तुमची घरातील सून आहे, दुसरी लक्ष्मी तुमची घरातील मुलगी आहे आणि तिसरी लक्ष्मी जो तुमच्याकडे जो पैसा येतो आहे तो आहे. आज तुम्ही बरेच आता व्हिडिओ असे पाहिले असतील, बिअर बारमध्ये लोक ते पैसे उडवतात किंवा असे व्हिडिओ पाहिलेत की लोक त्या पैशाच्या गादीवरती झोपतात. म्हणजे ती राक्षसी माया जरी तुम्ही तिला म्हणत असाल तरी पण ते पण एक लक्ष्मीचं स्वरूप आहे. आज तुम्ही तिला सन्मान नाही केलात तर तुमचं काय होणार आहे? आज कोण बनेगा करोडपतीमध्ये करोडपती झालेले आज त्यांची अवस्था काय आहे? का की तुम्ही कुठे ना कुठे अजाणतेने त्या स्वरूपाचं तुम्ही जेव्हा हे करणार तेव्हा तुम्हाला त्याचं थोडंसं विपरीत परिणाम भेटतो. म्हणून आदर हा तिन्ही लक्ष्मींचा अत्यंत गरजेचा आहे. आदर करणे म्हणजे नेमकं काय? आदर करणे म्हणजे काय? सगळ्यात अगोदर तुमच्या घरातील जी कोणती कुलवधू आहे तिला तुम्ही सन्मान दिला पाहिजे. तिला आम्ही अशा घराण्यामध्ये जातो की ज्या ठिकाणी करोडपती ते लोक होते किंवा अब्जोपती ते लोक होते, पण आज त्यांच्याकडे कर्जबाजारीपणा झालेलं हे झालेलं. तेव्हा कळतं की त्यांची सुनेला प्रचंड मारहाण केली किंवा हुंडाबळीची घटना घडल्या किंवा अपेक्षा अशा बऱ्याच घटना झाल्या. तर अशावेळी त्यांना ते खूप जास्त भोगावं लागलं. असं करता कामा नाही. आज संततीच्या नावाखाली, वंशवृद्धीच्या नावाखाली स्त्री भ्रूण हत्या होत आहेत. हा सुद्धा लक्ष्मीचा अपमान आहे. ह्या गोष्टी आपल्याला सगळ्यात अगोदर थांबवणं गरजेचं. तसं आपण नाही केलं पाहिजे. आणि तिसरं म्हणजे की जी काही लक्ष्मी तुमच्याकडे येणार आहे, पैसा जो येणार आहे, त्या पैशाची रिस्पेक्ट तुम्हाला अशा पद्धतीने करायचं आहे की तिला योग्य पद्धतीने त्याचा व्यय झाला पाहिजे. एका ठिकाणी लक्ष्मी कधीच थांबू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही तिला जितकंही साठवण्याचा प्रयत्न करणार ती कधीच साठणार नाही. ते वाहतं पाणीच तिचं जर कधी त्याचं स्वरूप आहे तर तुम्हाला ते चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करायचं आहे. जेव्हा ते तुम्ही इन्व्हेस्ट कराल
त्याच वेळी ती तुम्हाला व्यवस्थित देईल. तुम्ही जर कधी ग्रामरचना पाहिलं, पूर्वीचं जर कधी तुम्ही नागरिक शास्त्राचा अभ्यास केला तर तुम्हाला कळेल की मोस्ट ऑफ जेवढेही आपल्या महाराष्ट्रातील, भारतातील गावं आहे हे नदीच्या किनारीच वसले. का? कारण की नदीचं जे पाणी आहे हे शेतीसाठी उपयोग होईल किंवा काही ना काहीतरी त्या पाण्याचा योग्य उपाय लोकांनी केलेला आहे. तर मला असं वाटतं की लक्ष्मी पण त्याच्यासारखीच आहे. जेव्हा तुमच्याकडे लक्ष्मीचा प्रभाव येईल ते तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने तिची इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक तुम्हाला करणं गरजेचं आहे. आणि हे सुद्धा पुराणिक काळापासून ते चाललेलं आहे. अपमान न करता तिचा योग्य पद्धतीने तिचा वापर करणं, सन्मानाने वापर करणं, हेच खरं लक्ष्मीचं शास्त्र आहे. आणि आपण जे लक्ष्मीच्या फोटोची किंवा मूर्तीची उपासना करतो, पूजा करतो, त्याचं काय नेमकं महत्व आहे? लक्ष्मीचं आता हा विषय जर कधी तुम्ही गुगल सर्च केला तर तुम्हाला कळेल की पूर्वी देवी देवतांचे फोटो हा प्रकार नव्हता. खूप मोठे आर्टिस्ट आहे राजा रवी वर्मा, तुम्हाला तर माहिती आहे. त्यांनी त्या चित्रकारांचं तर खूप नाव आहे. त्यांनी देवतेचं स्वरूप प्रथम मार्केटमध्ये आणलं, लोकांच्या दृष्टीस आणलं आणि मग तिथून ती सगळी संकल्पना देवी देवतांच्या चित्रांच्या पूजेची सुरू झाली. पण तसं आपल्या शास्त्रात तसं काही नव्हतं. पण आता सगळे ट्रेंड तसे झालेले आहेत. पण लक्ष्मीचं जे पूजन आहे हे केव्हाही आपल्यामध्ये ना, म्हणजे 8 प्रकारच्या लक्ष्मी आहेत ना, अष्टलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, सौभाग्यलक्ष्मी. आपल्याकडे लक्ष्मीला जेव्हाही तुम्ही जर कधी जुनी पद्धत पाहिली तर धान्याचीच पूजा केलेली आहे, तिला लक्ष्मी मानून. जो तुमच्याकडे जे काही नाणं असेल तिची पूजा केलेली आहे. मूर्ती स्वरूप तर नंतर ह्या 200-300 वर्षामध्ये आलं, पण मुख्य स्वरूप तिचं हेच आहे आणि त्याचीच पूजा केली गेली पाहिजे. आणि बऱ्याचदा अशी चर्चा होती की मी फोटोची पूजा करू का मूर्तीची पूजा करू, तर यावर तुम्ही काय मार्गदर्शन कराल? फोटो हे तुमचा भावशुद्धीसाठी आहे, तुम्हाला ते स्वरूप दिसावं त्यासाठी आहे. परंतु सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट कोणतंही म्हणा, लक्ष्मीचं यंत्र किंवा लक्ष्मीची मूर्ती, लक्ष्मीचा शिक्का किंवा तिचं स्वरूपच तुम्ही पूजलं पाहिजे, ना की फोटो तर बस एक भाव निर्मितीसाठी आहे. तुम्ही एक स्थिर झाला पाहिजेत त्याच्यासाठी आहे. येस. आणि बऱ्याच लोकांच्या आयुष्यात काय होतं गुरुजी, की ते संघर्ष करतात, कष्ट करतात, प्रामाणिक कर्म देखील करतात, परंतु त्यांच्या आयुष्यात तरीही लक्ष्मी टिकत नाही किंवा काही ना काही अडथळे सतत येत असतात. तर याला नेमकं काय कारण असू शकतं? अनेक त्याला कारणं आहेत आणि सगळ्यांनी याच्यावरती आपण चिंतन केलं पाहिजे. आज आपण सगळ्या पैलू यावरती बोलू. दारिद्र्य कशामुळे येतं? सगळ्यात अगोदर दारिद्र्य तुमच्या जीवनामध्ये येतं, त्याला कारणीभूत असतात तुमची ग्रहदशा. मोस्ट ऑफ लोकांच्या जीवनामध्ये दारिद्र्य येण्याचा जो काळ मी पाहिला आहे तो आहे शनीची महादशा आणि राहूची महादशा. राहूची महादशेमध्ये राहू हा उतावीळ ग्रह आहे. तो सुरुवातीला प्रचंड पैसा देतो आणि माणूस त्या पैशाच्या निर्णयामध्ये कुठे ना कुठेतरी चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतो. अतिमोह की मला इतके अजून भेटले पाहिजे. मी अशा लोकांना ओळखतो, अशा लोकांना मी पाहिलं आहे की जे शेअर ट्रेडिंग करतात, पण अगदी त्या थोडंसं काही झालं की त्यांना बीपीची गोळी घेऊन ते ट्रेडिंग त्यांना करावी लागते. ही आजची सत्य परिस्थिती आहे. कारण की ते आणि अपेक्षाही आहे. म्हणून राहू हा माणसाला अतिघाई, उतावीळ आणि अपेक्षा जास्त वाढवून देतो. मग अशा वेळी त्यांनी चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली आणि तिथे ते फसले. त्यामुळे त्यांना दारिद्र्य येतं. अतिलोभ, डबल पैसा मिळेल, हा अतिलोभ ज्या वेळी होतो त्यावेळी सुद्धा दारिद्र्याला आपल्याला सामोरं जावं लागतं. त्या गोष्टी बघाव्या लागतात. नंतर काही त्याला ज्योतिषीय कारणं आहेत. मी सांगितलं तुम्हाला राहूची महादशा, शनीची महादशेमध्ये सुद्धा काही वेळा दारिद्र्य भोगावं लागतं. का भोगावं लागतं? की जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत तुम्हाला जवळ करतात, पण एकदा का पैसा गेला की तुम्हाला सत्य परिस्थिती तुम्हाला डोळ्यासमोर येते आणि ही सत्य परिस्थिती तुम्हाला समजली पाहिजे. म्हणून शनी भगवंत तुमच्या आयुष्यामध्ये तो प्रसंग आणतात की आपलं कोण आहे आणि पराया कोण आहे. म्हणजे हे एक प्रकारचं अनुभवाचं हे नॉलेज आहे. त्यावेळी ते सगळे प्रयत्न करतात. आणि काही काळ तर असा आहे की काही लोकांना त्या काळामध्ये तो म्हणतात ना, उपरवाला जब भी देता छप्पर फाड़ के, असा पण तो काळ आहे. मग अशा याच्यामध्ये काही ग्रहस्थिती सुद्धा महत्वाची असते. नंतर वास्तूचे काही दोष, सगळ्यात महत्वाचं असतो वास्तूचे दोष. ज्या घरामध्ये ईशान्य दिशेला काही दूषित काही केलेलं आहे, नैऋत्येला सेप्टिक टँक आहे, टॉयलेट आहे, त्या ठिकाणी थोडीशी आर्थिक तंगी आपल्याला ही लोकांना बघताना मी पाहिलेली, त्याला हे कारण आहे. तिसरं कारण असतं ते म्हणजे आपल्या कुलदेवतेचा किंवा कुळवधूचा अपमान.
तेच सांगितलं, घरातील करती एखादी तुमच्या घरातली सुवासिनी असेल, तुमची सून असेल, तिचा तुमच्याकडनं अनादर झाला असेल, आज सर्रास काही छोट्या मोठ्या कारणावरून घटस्फोट होत आहे. आता त्याला वेगळा पैलू पण आहे, तो भाग वेगळा आहे. काही मुली प्रत्येक वेळी समजून घेता, नाही समजून घेत, तो भाग वेगळा आहे. परंतु तेव्हा पण तुम्हाला दारिद्र्य भोगावं लागतं. कुलदेवतेचं तुमच्याकडून जर कधी ब्रेक झालं असेल, तेव्हा पण तुम्हाला दारिद्र्य भोगावं लागतं आणि तुमच्यावरती कर्ज हे वाढत जातं. अनेक त्याला कारणं आहेत. एक असं ठराविक असं कारण नाही आहे की त्याच्यातून आपण हे करू शकतो. पण अनेक असे मार्ग आहे की त्याच्यातून आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती होऊ शकते. आणि गुरुजी, मी असं वाचलं होतं की लक्ष्मी आणि आपली पर्सनॅलिटी किंवा स्वभावाचं काहीतरी रिलेशन आहे. खूप जवळचा संबंध आहे, खूप जवळचा संबंध आहे. जर कधी तुम्ही ज्योतिषशास्त्र पाहिलं तर ज्योतिषशास्त्रामध्ये एक चंद्राला जलाचं कारकत्व दिलंय की तो जलतत्वाचा कारक आहे. आणि वेद सांगतं की चंद्रमा मनसो जाता, म्हणजे पाण्याचा, मनाचा आणि पैशाचा हा खूप जवळचा संबंध आहे. आपले सगळे संत वाणी पण तीच सांगते की मन करारे प्रसन्न. सर्व सिद्धीचे कारण. जेव्हा तुमचं मन प्रसन्न असेल तेव्हाच तुमच्याकडे लक्ष्मीचा प्रवाह हा सगळ्यात जास्त असतो. त्याला जे काही गणितं आहेत तुमची आर्थिक गणितं, फक्त एकदम खुश राहूनच पैसा येणार का? नाही, तुम्हाला तिथे तुझं नियोजन करणं पण गरजेचं आहे. काळाचं, वेळेचं बंधन, आजची वास्तविक परिस्थिती आणि दूरदृष्टिकोन या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्हाला तुमचं मन प्रसन्न ठेवून तुम्हाला ते निर्णय घ्यायचे आहे. त्यावेळी महालक्ष्मी तुमच्यावरती ती प्रसन्न होते. आणि आपलं जे काही राहणीमान आहे, आज बरेच काही छोट्या छोट्या चुका आपण असं करत असतो की त्याच्यातून आपल्याला थोडंसं आपल्या विचारावरती त्याचा परिणाम जरा वेगळा पडतो. तर ह्या सगळ्या आपलं राहणीमान, आपण कसं राहतोय, काय करतोय, त्याच्यामुळे लक्ष्मीला सुद्धा खूप आपण अट्रॅक्ट पण करू शकतो. त्याशिवाय तुम्ही तिचं नुकसान पण करू शकता. येस. आणि गुरुजी, तुम्ही आता लक्ष्मी अट्रॅक्ट करायच्या विषयी बोललात, तर असे कुठले छोटे पण प्रभावी उपाय आहेत का जेणेकरून आपण लक्ष्मीला आपल्याकडे अट्रॅक्ट करू शकतो? लक्ष्मीला सगळ्यात जास्त सुचिरभूतता प्रिय आहे. आज मी अनेक विद्यार्थ्यांना बघतो, मुलांना बघतो की सुचिरभूतता मुलं पाळत नाही. सुचिरभूतता म्हणजे वेळेवरती स्नान आदी. आपल्या सौभाग्य तंत्र म्हणून एक ग्रंथ आहे, सौभाग्य लक्ष्मी तंत्र म्हणून. त्याच्यामध्ये पूर्ण वर्णन दिलेलं आहे की काय केल्याने काय काय होतं. तर सगळ्यात अगोदर सुचिरभूतता तिला प्रिय आहे, म्हणजे शुद्धी. ती मनानं पण असेल आणि ती शरीरानं पण असेल. स्वच्छता प्रिय आहे. आता दिवाळी आली आहे, दिवाळीमध्ये आपण काय केलंय, सगळ्या प्रकारची जी काही अस्वच्छता आहे ती बाहेर काढली. ती मनाची असेल किंवा ती घराची असेल किंवा देहाची असेल. देहाला सुद्धा काय लावलं जातं, उठणं लावलं जातं. म्हणजे शुचिरभूतता लक्ष्मीला प्रिय आहे, तर अगोदर ते करणं गरजेचं आहे. दुसरं सगळ्यात महत्वाचं, आज आपल्या सनातन धर्माचे बरेचसे असे काही मोठ्या मोठ्या कन्सेप्ट आहे की त्या आपण विसरत चाललो. पूर्वी जर कधी तुम्ही पाहिलं असेल की पूर्वी 5 एकर जमिनीमध्ये 10 भाऊ सुद्धा खात होते, पोट भरून खात होते. आज 10 एकर जमिनीवरती एक माणूस खाऊ शकत नाही. का? याचं मुख्य कारण तुम्हाला माहिती आहे का? जर कधी तुम्ही महाभारताचं अध्ययन केलं, त्यामध्ये सांगितलेलं आहे काही ठिकाणी की जो गाईचं जे शेण आहे आणि बैलाचं जे खूर आहे, बैलाच्या खुरामध्ये अलक्ष्मीला जमिनीमध्ये गाडण्याची शक्ती आहे आणि शेणामध्ये लक्ष्मीचा वास आहे. गोमयम वसते लक्ष्मी. आज आपण आपल्या जो गोवंश आहे, आज कुठेतरी आपण त्यांच्यापासून दूर होत चाललो. आज डेअरी कल्चर आलं, पाकेट कल्चर आलं, त्याच्यामध्ये आपण दूध घेतो, पण कुठेतरी आपण गोवंशाशी दूर होत चाललो. तर मला असं वाटतं की ज्यांना शक्य आहे त्यांनी परत एकदा त्या वंशाकडे, गोवंशाकडे आपण जर कधी गेलो तर आपली समृद्धी ही आपल्याला वापस भेटेल. आज मशीनचं युग आहे, जिथे तिथे मशीन्स आल्या. आता हे विदेशात ते कल्चर त्यांचं वेगळं आहे. मी इथे पैसा, बँक बॅलन्सशी संबंध नाही सांगत आहे, मी सांगतोय आत्मिक समाधान. आज 10 एकर जमिनीवाला सुद्धा खुश नाही, त्याच्यावरती पण कर्ज आहे, त्याचा 7-12 कोरा नाही आहे. 25 एकरवाला पण त्याचा 7-12 कोरा नाही, त्याच्यावरती लोनच आहे. हे कशामुळे आहे? त्याचं मुख्य कारण असं आहे की गोवंश
जो देशी जो गोवंश आहे त्याचा सन्मान करणं, त्याचं सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. पूर्वी अगदी छोट्याशा झोपडीमध्ये सुद्धा गाईच्या शेणाने सारवल्या जात होतं, पण आता तेवढं शक्य नाही. तर मी सगळ्यांना सांगतो की कुठेही तुम्हाला जर कधी पंचगव्य पावडर मिळाली तर ते पंचगव्याच्या पावडरचा अर्क जर कधी तुम्ही तुमच्या घर पुसण्याच्या ठिकाणी जर कधी तुम्ही वापरला तरी ठीक आहे. कुठे ना कुठेतरी तुम्ही त्या ठिकाणी हे करत राहतात. आणि आपल्या नित्य सगळ्या चालीरीतीमध्ये तुमच्या कमाईतला 1% त्या गोवंशासाठी देणं, ज्याच्याकडून त्याचं संरक्षण होईल, तिच्याने आपली लक्ष्मी ही टिकणार आहे. हे करणं खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात उपाय जर कधी तुम्ही मला विचारत असाल तर व्यंकटेश द्वादश नाम स्तोत्र आणि लक्ष्मी द्वादश नाम स्तोत्र, ह्या 2 अगदी 6-7 ओळी आहेत. ह्या श्लोकाचं, ह्या स्तोत्राचं जो व्यक्ती पाठ करतो त्याला दारिद्र्य कधी भोगावं लागत नाही. म्हणून रोज नित्य नियम, आणि तुमची जर कधी शुचिर्भूतता तशी झाली तर तुम्हाला ती गोष्ट करणं गरजेची आहे, बंधनकारक आहे की तुम्हाला ते स्तोत्राचं पाठ करणं खूप गरजेचं आहे. त्यातून तुम्ही जे काही तुमच्यावरती कर्जबाजारी, तुमचं अडचण आली असेल त्यातून तुम्ही बाहेर निघू शकता. आणि सन्मान करा कोणत्याही तुमची जी पत्नी असेल, पत्नीला शुक्राचं कारक सांगितलंय, शुक्र म्हणजे सुद्धा पैसा आहे. तर आपल्या पत्नीचा सन्मान करणं, तिच्या विचाराचा सन्मान करणं, साधा आणि सरळ मी असं म्हणेल की तिच्या विचाराचा सन्मान करणं हे आपलं कार्य आहे. तर त्या गोष्टी केल्याने लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होते. आपला कुलधर्म कुलाचार विसरता कामा नये. आणि ह्या स्तोत्राची साधना केल्याने आपण लक्ष्मीवान हे होऊ शकतो, विचाराने सुद्धा आणि बँक बॅलन्सने सुद्धा. आणि व्यावसायिक जीवनात जर आपल्याला प्रगती करायची असेल तर आपण कुठल्या प्रकारे उपासना साधना केली पाहिजे? व्यावसायिक, आता प्रत्येकाचा वेगवेगळा व्यवसाय असू शकतो. सगळ्यात अगोदर तुम्हाला हे गोष्ट समजणं गरजेची आहे की आता जोपर्यंत समोरच्या व्यक्तीचं एक्झॅक्ट कारण काय तोपर्यंत आपण त्याला उपाय काही सांगता येत नाही. परंतु व्यवसाय वृद्धीमध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे की तुमचं राहणीमान. आज मी अनेक लोकांना बघतो की जे बिना आंघोळीचं सुद्धा आपल्या व्यवसायावरती बसतात. हे असं नाही केलं पाहिजे. मला अभिमान वाटतो जर कधी तुम्ही अग्रवाल समाज, जैन समाज, तुम्ही त्यांचं जर कधी अवलोकन केलं, ते सकाळी 7ला सुद्धा त्यांच्या पिढीवरती बसतील तर ते शुचिर्भूतच असतील. आज आपण हा नियम का नाही पाळला पाहिजे? आज लोक म्हणजे विचित्र सगळ्या गोष्टी शुचिर्भूत न पाळता ज्या ठिकाणून लक्ष्मी आहे त्या ठिकाणी त्या गोष्टी करतात. तसं नाही केलं पाहिजे. तर त्याचा तुम्ही सन्मान केला पाहिजे, तर आपले व्यवसाय वृद्धी होईल. आणि सोबत मी जशी साधना सांगितलेली आहे की गाईच्या जे काही पंचगव्य आहे किंवा गोझरण अर्क आहे आदीने तुमची लादी पुसणे, ज्या ठिकाणी काम जे तुम्ही काम करत असाल त्या ठिकाणी ती काळजी घेणं आपलं काम आहे. आणि व्यंकटेश द्वादश नाम स्तोत्राचा पाठ करणं, त्याच्यातून तुमचा व्यवसाय हा खूप चांगला वृद्धिंगत होतो. आणि ही कन्सेप्ट सगळ्यात अगोदर आपल्याला समजणं गरजेची की लक्ष्मी कष्टानेच येते असं नाही आहे. हे एक नक्कीच कष्ट खूप गरजेचं आहे, मी म्हणत नाही आहे. परंतु इथे जो विषय आहे, आज एखादी मजूर सकाळीच्या 8 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत स्टेशनवरती थांबून ओझं वाहतो, पण तो श्रीमंत झाला आहे का? नाहीये. तो मजुरी नाही करत का? आज आपल्या कष्टापेक्षा शेतामध्ये काम करणारे मजूर काम करतात, पण त्यांची आर्थिक स्थिती बदलली का? नाही. लक्ष्मी ही कष्टाने मिळवता येते, काही हरकत नाही, पण सगळ्यात जास्त लक्ष्मीला आकर्षित करावं लागतं. कथा बघा ना तुम्ही, समुद्र मंथनातून जेव्हा जगदंबिका महालक्ष्मी प्रकट झाली तेव्हा ती कुणाकडे गेली नाही, ती कुणाकडे गेली? श्रीहरी विष्णूंकडे गेली. विष्णू काय आहे? आकर्षण आहे. तिला आकर्षित करावं लागतं. तिच्याकडे कसली कमी नाहीये, ती स्वतः लक्ष्मी आहे. तिला मग आकर्षण, तुमच्यामध्ये आकर्षण गुण आला पाहिजे. जेही व्यावसायिक असतील मी त्यांना सांगेल की तुमच्या व्यक्तिमत्वाचा आणि आकर्षणाचा खूप जवळचा संबंध आहे. तुम्ही त्याच्यावरती काम केलं गेलं पाहिजे. तुमची वाणी, तुमचं राहणीमान हे चांगलंच जर कधी असेल तर लक्ष्मीला तुम्ही आकर्षित कराल म्हणजे कराल. वाणी आणि तुमचं विचार आणि तुमचा आचार हा जर कधी शुद्ध असेल तर व्यवसाय वृद्धी तुमची खूप चांगली होईल. आणि शक्यतोवर माझं असं म्हणणं असेल की प्रत्येक माणसाने, जोही आज महाराष्ट्राच्या आपला हा पॉडकास्ट ऐकतो, त्यांनी हा नियम लावून घेतला पाहिजे की वर्षातून एकदा मी माझ्या कुलदेवतेला जाणार, तिचं दर्शन घेणार. सोबत आपण ज्या व्यवसायामध्ये काम करतोय त्या ठिकाणी व्यंकटेश यंत्र त्यांनी चांदीमध्ये एक छोटंसं आपल्या यथाशक्ती बनवून त्याची स्थापना केली पाहिजे. ते माणसाला खूप वृद्धी करून देतं.
आणि नित्य साधना. रोज नित्य 5 मिनिटं का होईना तुम्ही, हे लक्ष्मी काही वरतून नाही येणार आहे, लक्ष्मी तुमच्या विचारातून येणार आहे. तुम्ही जर कधी 5 मिनिटं स्थिर झालात, मंथन बघा, इथे सागर मंथन आहे आणि इकडे विचार मंथन आहे. तर विचार मंथन करण्यासाठी तुम्हाला ती साधना बळ देईल आणि तुमचे निर्णय चुकणार नाही. म्हणून नित्य साधना करणं खूप गरजेची आहे. आणि जर आपण मोठे उद्योजक पाहिले, जसं रतन टाटा सर असतील किंवा धीरूभाई अंबानी सर असतील, तर त्यांच्याकडून असे कुठले धडे आहेत लक्ष्मीबाबत जे आपण शिकू शकतो? सर्वात महत्वाचं हे आहे की त्यांची वृत्ती. तुम्ही पाहिलं ना की त्यांनी समाजाला काय गरजेचं आहे ते सगळ्यात अगोदर ओळखलं. मी म्हणत नाही व्यवसाय नाही केला असं नाही म्हणणार, पण गरज काय आहे, आज समाजाला कसली गरज आहे हे त्यांनी सगळ्यात अगोदर त्याचं अध्ययन केलं. आणि ते करून फक्त माझंच नाव झालं पाहिजे असं नसून त्यांनी राष्ट्राला आणि समाजाचं आपण देणं लागतो म्हणून त्यांनी प्रत्येक वेळी दान हा प्रकार वाढवला. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की जितकं तुम्ही देणार, लक्ष्मी ही तेव्हाच प्रसन्न होईल जेव्हा तुम्ही देत राहणार. साचलेलं पाणी केव्हाही वास मारतं आणि वाहतं पाणी हे पिण्याच्या लायकीचं असतं. म्हणून जितकं तुम्ही देत जाणार, म्हणजे कर्ज काढून लोकांचं घर भरा असं नाहीये, पण एक आपुलकी भावना जेव्हा तुमच्यामध्ये रुजेल तर मला असं वाटतं की लक्ष्मी ही प्रसन्न होणार आहे. आज अंध विद्यार्थी असतील, अपंग विद्यार्थी असतील, आपल्या यथाशक्ती तुम्ही त्यांना काहीतरी मदत केली पाहिजे. अनाथ विद्यार्थी असतील किंवा अनेक टप्पे, अनेक असा टप्पा असेल त्या ठिकाणी जर कधी तुम्ही दिलं तर मला असं वाटतं की तुमचं आयुष्य हे लक्ष्मीमय होऊ शकतं. हा गुण त्यांच्याकडनं घेण्यासारखा आहे. नक्कीच. आणि गुरुजी, आता थोड्या दिवसात दिवाळी येणार आहे आणि दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन हा सर्वात महत्वाचा दिवस मानला जातो. तर लक्ष्मीपूजनाचं नेमकं महत्व काय किंवा त्या दिवसाचं महत्व काय आहे मला सांगा. अमावस्या तिथी, अश्विन महिन्यातली अमावस्या तिथीला अनन्यसाधारण महत्व आहे. अन्य कोणतेही तुम्ही सण बघा, त्या सणाची तिथी वेगळी आहे, पण दिवाळीची तिथी ही अमावस्या आहे. अंधारमय, अंधारीच रात्री, जीवनाच्या तुमच्या आयुष्यामध्ये सगळं जरी काळोख झाला असेल पण त्या काळोखामध्ये सुद्धा तुम्हाला प्रकाश जर कधी तुम्ही केला तर तुमचं जीवन हे उजळू शकतं. हे दाखवण्यासाठी हा दिव्यांचा सण आहे की तुमच्या आयुष्यामध्ये दारिद्र्याचा अंधार जरी असला तर तुम्ही जर कधी तुमच्यामध्ये ती होप असते ना, ती एक छोटीशी होप असते. पणती म्हणजे काय, ती एक होप आहे. ती होप तुमच्यामध्ये कंटिन्यू तेवत राहावी म्हणून तो सण आहे. हा विचारासाठी सनातन धर्मामध्ये लक्ष्मीपूजन सांगितलं जातं. हा त्याला धार्मिक महत्त्व खूप आहे, आध्यात्मिक महत्त्व पण आहे. पण तो दिवस असा आहे की त्या दिवशी जर कधी तुम्ही साधना केली तर तुम्हाला वर्षभर त्याचं फल भेटतं. अनेक लोक वेगवेगळे मुहूर्त बघतात, तर मी अगदी तुमच्या माध्यमातून सांगतो की ह्या दिवाळीच्या मुहूर्तामध्ये प्रत्येकाने शक्यतोवर प्रयत्न करा की वृषभ लग्न, ज्याचा काळ मी 7:30 ते 8:30च्या दरम्यान तो काळ आहे वृषभ लग्नामध्ये, ज्याने जो ज्या जिल्ह्यामध्ये त्यांनी आपल्या स्थानिक पातळीवरती लग्न जो 2 घंट्याचा काळ असतो तो आपला व्यवस्थित चेक करावा. म्हणजे वृषभ लग्नामध्ये महालक्ष्मीची तुम्ही साधना करावी. स्वच्छता, शांती, प्रिय तुम्ही सगळं बाळगून जे तुम्हाला येतं, श्री सुक्तम येत असेल, काही मंत्रस्तोत्र तुम्हाला येत असेल, त्याचं पठन करणं खूप गरजेचं आहे. आणि दुसरे जो सर्वात महत्त्वाचा वेळ आहे तो आहे सिंह लग्न. लक्ष्मी काय आहे, मी अगोदर म्हटलं की ती अस्थिर आहे. ठीक आहे, तिला स्थिर करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही स्थिर लग्नामध्ये तुम्ही साधना करता, हा जो काही टाइम पिरियड आहे ना, वृषभ राशी किंवा सिंह राशी हे स्थिर राशी आहेत. मग अशा राशींच्या, लग्न राशीच्या वेळी जेव्हा तुम्ही लक्ष्मी उपासना करता तेव्हा ती स्थिर होते. त्याच्यासाठी खूप काही गोष्टी करणं आवश्यक नाहीये. माझे गुरु मला नेहमी सांगत होते की तुम्ही छोटासा दिवा जरी तुम्ही लावला, छोटीशी तुम्ही पणती जरी लावली आणि त्या पणतीच्या प्रकाशात तुम्ही अगदी ध्यानस्थ होऊन जर कधी तुम्ही लक्ष्मीची त्या वेळेमध्ये साधना केली तर तुम्हाला ग्राफिकल चेंज तुमच्या आयुष्यामध्ये भेटतं. कारण की तुम्ही आत शोधतात. संध्याकाळी 7:30च्या वेळेमध्ये, 7:30 ते 8:30च्या वेळेमध्ये वृषभ लग्नामध्ये तुम्हाला देवीला बाहेर शोधायचं आहे. आणि मध्यरात्रीचा जो सिंह लग्नाचा काळ आहे, 2 वाजेपासून ते 3:30 पर्यंतचा तो सिंह लग्नाचा साधारण काळ आहे. ह्या काळामध्ये तुम्हाला लक्ष्मीला आत शोधायचं आहे. मग तुम्ही अगदी त्या चौकामध्ये जरी तुम्ही उभे राहिलात तोपर्यंत तुम्हाला ती बुद्धी येईल की लक्ष्मी कशी कमवावी आणि लक्ष्मीला कसं आकर्षित करावं. तर ह्या 2 गोष्टी जर कधी तुम्ही पाळल्या
तर लक्ष्मी तुमच्याकडे खरंच येणार. आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तो विधी आपण कसा केला पाहिजे, काही प्रोसेस वगैरे? वेगवेगळ्या पद्धती आहे, पण आपल्या धर्मामध्ये मी सांगितलं की गाईच्या शेणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. अनन्य त्याला खूप महत्त्व असल्या कारणाने तुम्ही तुमच्या ज्या ठिकाणी देवीची स्थापना कराल, जी यथाशक्ती, त्या ठिकाणी तुम्ही गावरान गाईच्या शेणाचं लेपन करणं हे गरजेचं आहे. आणि लक्ष्मीचे काही स्वरूप, लक्ष्मीचे स्वरूप काय आहे? धान्य लक्ष्मी आहे, एखादी चांदीचं कॉईन असेल किंवा एखादी नवीन वस्त्र असेल, तेच तुम्हाला देवीला अर्पण करून त्याचं पूजन करायचं आहे. त्याला खूप काही गोष्टी असं करावं. आता हे प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे, पण ह्या गोष्टी प्रामुख्याने पाळल्या गेल्या पाहिजे. दिव्यामध्ये केव्हाही ज्योती रूपातच देवीचं सांगितलेलं आहे. जातवेदोम आवह. जातवेद म्हणजे अग्नी होतं. अग्नीमध्येच तुम्ही लक्ष्मीचं आवाहन केलं तर ती टिकू शकते. म्हणून जी काही दीप असतील त्या दीपालाच लक्ष्मी मानून तुम्ही पूजन केलं. तुमच्याकडे जर कधी लक्ष्मीची प्रतिमा असेल तर त्याची तुम्ही पूजन करू शकता. प्रतिमा म्हणजे चांदीची किंवा जी आपली पितळी असेल त्याची. बाकी आजकालच्या ज्या काही प्लॅस्टर ऑफ पॅरिस मूर्ती असेल तो जस्ट एक तुमचा भाव होण्यासाठी आहे. त्याचा आणि आपल्या शास्त्राचा काही एक संबंध नाही आहे. वरतून आपल्या ग्रामीण भागामध्ये केलं जातं बघा, म्हणजे इतकं सखोल आपलं शास्त्र होतं की लक्ष्मीला सुद्धा केरसुनीला सुद्धा लक्ष्मी मानलं जातं. आमच्याकडे तर पद्धत आहे, ते धान्याचं सूप त्याचं पण पूजा केलं जातं. म्हणजे वाईट काढणाऱ्या ज्या गोष्टी त्या लक्ष्मी आहे. मग आपण आपल्या मनातली वाईट विचार काढावे, आपण आपल्या जीवनातले वाईट प्रसंग काढावे, तर लक्ष्मी तुमच्यापर्यंत अवश्य येईल. तर त्या गोष्टी असणं खूप गरजेचं आहे, बंधनकारक आहे. आणि ह्या वेळेला ऋषभ लग्नाचा काळ असेल, सिंह लग्नाचा काळ असेल, या काळामध्ये आपण पावित्र्य पाळावं. शांतता, ते आजकाल यूट्यूबवरती गाणे लावून लोक पूजा करतात, तसं न करता शांतता प्रिय आहे जगदंबिका, तर तसं तुम्ही तिचं अर्चन करू शकता. लक्ष्मीला कमळ प्रिय आहे, त्या गोष्टी तिला खूप जास्त आवडतात, तर ते आपण केलं पाहिजे. देवीला पायस सांगितलाय, देशी गाईच्या दुधामध्ये केलेली खीर ही देवीला अत्यंत प्रिय आहे. म्हणून ते त्याचा नैवेद्य तुम्ही केला तरी ह्या एक रिच्युअल्स आहेत. ठीक आहे. अनेक लोक म्हणतात की जे काही बिल गेट्स आहेत ते कधी लक्ष्मीपूजन करत नाही, मग ते कसे काय श्रीमंत झाले. तो त्यांचा कल्चर, ती त्यांची संस्कृती आहे, ही आपली संस्कृती आहे. बरोबर. तुम्ही पाहिलं ना, वही पेन ठेवलं जातं. वही पेन का ठेवलं जातं? की तुम्हाला भविष्यात या 1 वर्षामध्ये तुम्हाला काय लक्ष्मी बाबतीत करायचं हे प्लॅन तुमचं तुम्हाला कळलं पाहिजे. तिथे तुम्हाला शाईचं म्हणून आता नरक चतुर्दशीच्या दिवशी 1 दिवस अगोदर, लक्ष्मीपूजनाच्या अगोदर कालीची पूजा होते. काली काय आहे? तुमच्यातली सगळी नकारात्मकता आहे, तुमच्या विचाराचं सगळे लावलेली जळमट ती काढते जगदंबिका. आणि एका पूजनामध्ये तर आम्ही हे पण पाहिलं आहे की अगदी काळी जी शाई असते ती पण पूजतात जर उत्तर भारतामध्ये. तर ती याच्यासाठी की तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्हाला स्पष्ट, ते चित्र स्पष्ट पाहिजे, हे तुम्हाला ते प्रत्येक वेळी दिसलं पाहिजे, म्हणून ती पूजेची ती पद्धत होती. आपण त्या चांगल्या त्या गोष्टी आपण घ्याव्या. आणि खरेदी करण्यामध्ये आमच्या शास्त्रामध्ये सुद्धा आपल्या याच्यामध्ये वर्णन आहे की जीही तुम्ही खरेदी करणार त्याच्यामध्ये सर्वात अगोदर 2 गोष्ट तुम्ही खरेदी केली पाहिजे. एक आहे सेंधव मीठ. केव्हाही दिवाळीची तुमची खरेदी करण्या अगोदर तुम्ही सेंधव मीठ अगोदर खरेदी करावं. आणि आयुर्वेद पण त्याला सांगतं, शरीरासाठी सेंधव मीठ खूप गरजेचं आहे. सेंधव मीठ तुम्ही त्यावेळेला खरेदी करू शकता. आणि दुसरं म्हणजे कुंकू, हळदीचं कुंकू. ह्या 2 गोष्टी तुम्ही सगळ्यात अगोदर खरेदी कराव्या. त्यांना सन्मान देऊन आपल्या घरात आणावं. म्हणजे रिस्पेक्टफुली तुम्ही ते पूजनाला पण एका डब्बीमध्ये वगैरे ते ठेवून त्यालाच लक्ष्मी म्हणून त्याचा जर कधी तुम्ही सन्मान केला, त्याला सांभाळलं. मीठ आमच्या ग्रामीण भागामध्ये पण पद्धत आहे, मीठ जमिनीवरती सांडू देत नाही. कारण की त्याला म्हणतात की शंख आणि मीठ लक्ष्मीचे भाऊ आहे, सागरातून उत्पन्न झालेलं आहे ना. म्हणून ह्या 2 गोष्टीची आपण काळजी घ्यायची की मीठ जमिनीवरती पडणार नाही, याची आपण काळजी घेतली पाहिजे. शंख जमिनीवरती ठेवला नाही पाहिजे, तर लक्ष्मीची कृपा अवश्य. आणि आता आपण दिवाळीविषयी जर बोलतोच आहे, तर दिवाळीचा जो काही काळ आहे 4-5 दिवसाचा, तर त्यामध्ये आपण अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या केल्याच पाहिजे किंवा काळजी घेतली पाहिजे? आपली जी काही गोवस्य द्वादशी पासूनच आपले वसुबारस, तिथूनच आपली दिवाळी सुरू होते. तर माझं तर पहिला मुद्दा तोच असतो की तुम्ही अगोदर गोवंशाचा सन्मान करा.
जी आपली देशी गोवंश आहे, तुम्ही त्याच्यापर्यंत काही ना काहीतरी तुम्ही तिथे मदत करा, तिथपर्यंत तुम्ही पोहोचा, त्या गोवंशाचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा घ्या. दुसरं आहे धनत्रयोदशी, की आरोग्यम धनसंपदा, सगळ्यात अगोदर तुमचं स्वतःचं शरीर आहे. धनतेरसचा आणि धनाचा काही संबंध नाही आहे. तो त्या वनस्पतीचं, त्या त्या निसर्गाचं पूजन धनतेरसला आहे. त्या आयुर्वेदिक सगळ्या ज्या काही आपल्या गोष्टी आहेत त्यांचं तुम्ही रिस्पेक्ट करून त्याचं पूजन करण्यासाठी तो विधी दिलेला आहे. आरोग्य जोपर्यंत तुमचं चांगलं राहणार, आणि आरोग्य हे शारीरिक पण आहे, आरोग्य हे मानसिक पण आहे, त्याच्यासाठी धनत्रयोदशी आहे. चतुर्दशी, नरक चतुर्दशी, तुमच्या बुद्धीतला मनातला सगळा नरक तुम्हाला तुमचा गेला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला लक्ष्मीची प्राप्ती होईल, तेव्हाच तर मग लक्ष्मीपूजन आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने आपण केल्या पाहिजे. धनत्रयोदशीच्या दिवशी मी जे सांगितलं की तुम्ही कुंकू, सेंधव मीठ आदी त्याचं तुम्ही खरेदी केली पाहिजे, तसं हे केलं पाहिजे. आणि जितकेही ऐकणारे प्रेक्षक आहे त्यांना मी नक्की सांगेल की तुम्ही तुमच्या घरातल्या लक्ष्मीसाठी, मग लक्ष्मी तुमची आई पण असू शकेल ना, तुमची आई पण लक्ष्मी, तिला तुम्ही योग्य पद्धतीने काहीतरी तुम्ही तिला भेट द्या, वस्त्र असेल, यथाशक्ती काहीतरी तुम्ही द्या, तुमच्या पत्नीला द्या, नक्की आपलं आयुष्य चांगलं होईल. येस, खूप छान मार्गदर्शन केलं तुम्ही. आणि गुरुजी काय होतं की लक्ष्मी आणि नैतिकता यांचं नेमकं कसं नातं आहे? म्हणजे आपण पाहतो की पैसे कमवण्यासाठी लोक कुठल्याही स्तराला जातात आजकाल, तर लक्ष्मी आणि नैतिकता हे नातं आम्हाला समजून सांगा. मी अगोदर सांगितलं की आसुरी लक्ष्मीचा विचार आपण करत नाहीये, इथे विचार करतोय लक्ष्मीचा. माता जी लक्ष्मी आहे तिचा आणि नैतिकतेचा खूप जवळचा संबंध याच्यासाठी आहे कारण की ती विचारावरती काम करते. तुमच्या बुद्धिमत्ता काय आहे, तुमचे पुण्यप्रतापावरतीच लक्ष्मी ही माणसाच्या जीवनामध्ये येत असते. पुण्यप्रताप त्याचा चांगला असतो. भलेही आज तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही अनैतिक वागून तुमच्याकडे पैसा आला असेल, लक्ष्मी नाही म्हणत मी, पैसा आला असेल, पण तो टिकत नाही तो पैसा. आज तुम्ही बघा, मला सांगावंसं वाटतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींचं घराणं आहे. राजांमध्ये असलेली नैतिकता आज राजांना जाऊन किती वर्ष झाले आहेत, पण आज त्यांच्या घरामध्ये असलेल्या त्यांच्या नैतिकतेमुळे आज पिढ्यानी पिढ्या सर्व वंश हा लक्ष्मी संपन्न आहे. म्हणजे मग आपण आजकालचं आज सगळा हा विचार करतो आहे, पण ते टिकत नाही. म्हणून आपली नैतिकता, विचाराची नैतिकता ही खूप गरजेची आहे. म्हणून नैतिकतेचा आणि लक्ष्मीचा खूप जवळचा संबंध आहे, तो प्रत्येकाने पाळणं खूप गरजेचं आहे. आज अनेक वेगवेगळे ट्रेडिंगचे विषय आले, लक्ष्मीचं स्वरूप बदललं. सुरुवातीला कवड्या होत्या, लक्ष्मीचं रूप कवडी दिली जात होती, कवडी मूल कवडी याच्यामध्ये, नंतर गुंज आलं, नंतर नाणे आलेत, म्हणजे लक्ष्मी ही बदलत गेली. आणि आता UPI आलं, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन सगळे सुरू झाले, नंतर तीच लक्ष्मी आता क्रिप्टोमध्ये चेंज झाली, डिजिटल लक्ष्मी आली. लक्ष्मीचं स्वरूप जरी बदलत गेलं पण तिची गरज बदलली नाहीये. म्हणून कोणत्याही युगामध्ये आपली नैतिकता ही खूप गरजेची आहे. आज अनेक लोकांना पाहिलं की लोकांना फसवतात किंवा खोटी आश देतात, किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा, डबल पैसा भेटेल. तर ह्या सगळ्या प्रलोभनापासनं आपण वाचलं पाहिजे. जरी तुम्हाला त्याचा फायदा होत असेल पण ते टिकत नाही, त्याच्यामध्ये तुमचं आयुष्य हे खराब होतं. त्यामुळे नैतिकता सांभाळून आपण लक्ष्मीची साधना केली पाहिजे. आणि गुरुजी, आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही 2-3 वेळा उल्लेख केला की आपण दान केलं पाहिजे, तर दान करणं हे आपल्या धर्मात किती महत्वाचं आहे, त्याविषयी आम्हाला मार्गदर्शन करा. दान कोणतंही, जोपर्यंत तुम्ही दानाने आपला जो पैसा आहे तो शुद्ध होत असतो. आणि मी दान कोणतं सांगतोय, दान 2 प्रकारचे आहे आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं आहे गरजू व्यक्तीला योग्य ते दान. ज्याला जी गरज आहे त्याचं दान करावं आणि ते यथाशक्ती करावं. इतकंच करावं असं काही नाहीये, यथाशक्ती तुम्ही ते दान करावं. त्याचं खूप महत्व आहे. जो योग्य व्यक्ती असेल त्याला, मग ते अन्नदान असू शकते, ते रक्तदान असू शकतंय, किंबहुना ते अवयव दान पण असू शकतंय. योग्य पद्धतीने ते तुम्ही दान करा, त्याच्यातलं तुमचं खूप चांगला फायदा होईल. आणि राजघराण्यावरून मला एक विषय आठवला. जेव्हा आम्ही जयपूर किंवा या राजस्थान या साईडमध्ये जेव्हा आम्ही गेलो, त्यावेळेला अनेक घरामध्ये मला सोन्याचे बगलामुखी यंत्र सापडले. बगलामुखी बघा, इथे लक्ष्मीला चंचला सांगितलेलं आहे, ती चंचल आहे. आणि बगलामुखी ही स्तंभन शक्तीची कारक आहे. म्हणून ज्या वेळेला तुम्ही
अशा काही उपासना करता, मा बगलामुखीची जेव्हा तुम्ही उपासना करता तेव्हा लक्ष्मी ही स्थिर होते, किंबहुना ती स्तंभित होते. आमचं राज्य, आमचं ऐश्वर हे स्तंभित राहिलं पाहिजे, ते तिथून ती लक्ष्मी अस्थिर नाही झाली पाहिजे. म्हणून बगलामुखी रूपामध्ये सुद्धा महालक्ष्मीची साधना ही आपल्या ग्रंथामध्ये सांगितली जाते. ही अनेक यांनी केलेली पण आहे. म्हणून जर कधी तुम्ही अशा सगळ्या गोष्टी करत असाल तर थोडंसं सकारात्मक तंत्राचा हा विषय घेऊन तुम्ही तुमचं आयुष्य हे तसं बदलवलं पाहिजे. काही ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या जीवनामध्ये तुम्ही पाळल्या गेल्या पाहिजेत. त्याच्याने आपलं आयुष्य हे खूप चांगल्या पद्धतीने परिवर्तित होतं. आणि तंत्राचा आणि लक्ष्मीचा खूप जवळचा संबंध आहे. त्याविषयी आम्हाला मार्गदर्शन करा की कसा नेमका संबंध आहे. जोपर्यंत आपलं जे काही विचारसरणी आहे, विचारसरणीनेच लक्ष्मी प्राप्त होते असं नाही आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आपल्या बनारसमध्ये बनारस हिंदू विद्यालय किंवा युनिव्हर्सिटी BHU याचा मला एक प्रसंग आठवतो. मदन मोहन मालवीय यांनी संकल्प घेतला की मला ह्या युनिव्हर्सिटीची स्थापना करायची, पण पैसा आणणार कुठून? कारण की ते एक समाजसेवक होते. एवढं मोठं कार्य उभं करावं त्यांच्याकडे, आणि ध्येय चांगलं होतं, विचारसरणी चांगली होती, नैतिकता होती, पण पैसा उभं राहणार कुठून? तर त्या काळामध्ये त्यांची भेट झाली डॉक्टर एनी बेझंट यांच्याशी. आणि माझ्याकडे असा संदर्भ मिळाला मला की डॉक्टर एनी बेझंट आणि मदन मोहन मालवीय यांच्याकडून त्यांना जी साधना मिळाली डॉक्टरांकडून, त्यांनी ती साधना महालक्ष्मीची साधना त्यांनी स्वतः केली. आणि साधना केल्यानंतरच जे काही डोनेटर किंवा दानदाते त्यांचा प्रवाह त्यांच्याकडे वाढला. आणि आज तुम्ही बघताय, आज BHUचं नाव अख्ख्या विश्वात प्रख्यात आहे, आजपर्यंत ते आहे. म्हणजे हे जे साधनेचा आणि लक्ष्मीचा खूप जवळचा संबंध आहे. माझं जर कधी प्रारब्धामध्ये लिहिलेलं आहे की मला कर्मदारिद्र्य होऊनच मला मरावं लागणार आहे, मला दरिद्र भोगूनच मरावं लागणार आहे, मी किती जरी विचार केला तरी ते भोग संपणार नाहीये. मी कितीही नैतिकता चांगली ठेवली तरी ते भोग संपणार नाहीये. ते भोग संपवण्यासाठी मला अशा काही विद्यांचा आधार घ्यावा लागणार आहे. आणि तेच म्हणजे ह्या दशमहाविद्या, तेच म्हणजे हे तंत्रसाधना. तंत्रसाधनेमध्ये लास्टची जी उपासना आहे दशमहाविद्यापैकी ती आहे भगवती कमलात्मिका. कमलात्मिकेची उपासना सुद्धा माणसाला ह्या सगळ्या ज्या काही आर्थिक अडचणी आहे त्याच्यातून बाहेर काढतं. पण हा गुरुगम्य विषय असल्या कारणाने त्याला आपल्याला काही बोलता येत नाही. पण जर कधी तुम्हाला असं दारिद्र्य तुमच्या समोर आलेलं आहे तर मी सांगेल की तुम्ही अवश्य साधना करा. आपला आता 12 नोव्हेंबरला जो काही पीठामध्ये भैरवचंडी याग आहे, त्या यागामध्ये आपण अनेक असे गुप्त प्रयोग करणार आहोत. वेगवेगळ्या वनस्पतीचं हवन आपण करतो. हे याच्यासाठी की माणसाच्या प्रारब्धामध्ये असलेली कर्मदारिद्र्यता ही निघावी, त्याचं दहन व्हावं, दारिद्र्याचं दहन व्हावं, दारिद्र्याचा ध्वंस व्हावा आणि राजराजेश्वरी रूपामध्ये जगदंबिका त्यांच्या घरामध्ये यावी. ज्या लोकांना असं वाटत असेल की आपल्याला असं काहीतरी अडचण असेल तर एकदा त्यांनी त्या आपल्या इव्हेंटला आलं पाहिजे, त्या यज्ञामध्ये त्यांनी सहभाग घेतला पाहिजे. शुचिर्भूत सगळे नियम वगैरे त्यांना सांगितले जातात. सोबत मी अजून सांगतो की सर्वानुमते सगळ्या साधनापैकी जर कधी तुम्हाला तंत्रामध्ये इतकं जास्त काही माहिती नसेल, पण राजराजेश्वरी भुवनेश्वरीची उपासना केली पाहिजे. जो व्यक्ती भुवनेश्वरी अष्टक, जो व्यक्ती भुवनेश्वरी स्तोत्र आदीचा पाठ करतो, भुवनेश्वरी नामाचा उच्चार करतो, त्याला त्रिभुवनाचं राज्य, त्रिभुवनाचं ऐश्वर जगदंबिका भुवनेश्वरी प्रदान करते. आणि त्याला विशेष काही असे नियम नाही आहेत. म्हणून ज्या लोकांना आर्थिक स्थितीला खूप जास्त परेशानीला सामोरं जावं लागत असेल त्यांनी भुवनेश्वरीची उपासना खूप चांगल्या मनाने करावी. त्यांचं आयुष्य हे परिवर्तित होतं आणि ती राजराजेश्वरी आहे. जेव्हा तुम्ही भुवनेश्वरीची साधना करता तुमच्या आयुष्यामध्ये राजयोग येतो. आज समाजामध्ये असे मी मुलांना बघतो की मोठमोठ्या व्यक्तींशी त्यांचा कॉन्टॅक्ट असतो पण स्वतःचं आयुष्य ते परिवर्तित करू शकत नाही. योग होता म्हणून राजाशी संबंध आला पण त्या संबंधाचा त्यांना उपयोग झाला नाही. जेव्हा तुमच्या जीवनामध्ये भुवनेश्वरी येते ती तुम्हाला स्वतःला राजयोग प्रदान करते. म्हणून हे जे सगळं काही ज्ञान आहे हे तुम्हाला भुवनेश्वरी प्रदान करते. बगलामुखीचे आपल्या पीठमशी साधकांना जेव्हा दीक्षा होते तेव्हा त्यांना
लक्ष्मी रूपात बगलामुखीची साधना शिकवली जाते, दिली जाते आणि ते क्रमाक्रमानुसार ते सगळं जण करतात. तर त्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. ज्या लोकांना खूप जास्त आर्थिक विवंचना आहे, कर्ज झालेलं आहे, त्या लोकांना मी सांगेल की त्यांनी कमीत कमी हरिद्रा गणपती कवचचा पाठ करावा. तर ते त्या कर्जातून मुक्त होतात. आणि जी साधना सांगितलेली, जो वेळ सांगितलेला आहे मी सिंह लग्नाचा रात्री दिवाळीला, त्या वेळेला त्यांनी हरिद्रा गणपतीचं कवच म्हणावं, लक्ष्मी द्वादश नाम स्तोत्राचा पाठ करावा, व्यंकटेश द्वादश नाम स्तोत्राचा त्यांनी पाठ करावा. तर आपलं आयुष्य हे पूर्णतः परिवर्तित होतं. वा, खूप छान. आणि गुरुजी, तुम्ही वास्तूचा उल्लेख केला, परत न्यूमरोलॉजी आहे, क्रिस्टल्स आहे, तर त्यात असं क्रिस्टल दिलं जातं की तुम्ही पैशाला त्या क्रिस्टलने अट्रॅक्ट करू शकता. तर हे कितपत इफेक्टिव्ह आहेत या गोष्टी? थोडाफार त्याचा इफेक्ट होतो. ठीक आहे. आता हे कसं असतं, हे मार्केटिंग ह्या सगळ्या गोष्टी आहेत. जे काही करायचं ते आपल्यालाच सगळं काही करावं लागतं. पण हां, हे एक प्रकारची ती एनर्जीचं बूस्टचं काम करतं. काही काही जे रत्न आहेत त्यापैकी, आता रत्न जर कधी तुम्ही विचारलं तर त्याला आपण मरगज म्हणतो आपल्या हिंदीमध्ये. ग्रीन ॲव्हेंचर नावाचं एक क्रिस्टल आहे. ते सुद्धा माणसाला हेल्प करतं पैशाच्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी. आणि वास्तूमध्ये असलेला ईशान्य कोपरा हा जितका स्वच्छ, चांगला, व्यवस्थित असेल तेवढं तुमच्याकडे पैशाचा प्रवाह हा खूप चांगला राहतो. म्हणून त्या ठिकाणी आपण ती काळजी घेतली पाहिजे. सोबत काही काही लोकांच्या जीवनामध्ये खूप जास्त आर्थिक विवंचना असते. तर मग अशावेळी त्यांनी विशिष्ट अनुष्ठानं पूर्ण केले पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं की भुवनेश्वरीची साधना आहे किंवा अन्य भगवतीच्या उपासना आहे, या केल्या पाहिजेत. तेव्हा तुम्ही त्या आर्थिक विवंचनेतून तुम्ही बाहेर पडता. गुरुजी, एक शेवटचा प्रश्न. जे श्रोते हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्यासाठी एखादा असा उपाय जो ते लगेच करू शकतात लक्ष्मी दीर्घकाळ टिकण्यासाठी? फक्त मी यामध्ये सांगेल की तुमची श्रद्धा असावी. ठीक आहे. तुमचं कर्म, ह्या सगळ्या गोष्टी जर कधी तुमचं चांगल्या असतील तर शास्त्र त्याला आधार आहे की जो व्यक्ती कार्तिक मासमध्ये बेलाच्या पानावरती श्री लिहून, अष्टगंध किंवा चंदनाने श्री लिहून 108 पान जो शिवाला अर्पण करतो किंवा देवीला अर्पण करतो किंवा महालक्ष्मीला अर्पण करतो. आदित्यवर्णे तपसोधि जातो वनस्पतीस्तव वृक्षोत बिल्वः. देवीला बिल्वपत्र अत्यंत प्रिय आहे. तर तुम्ही जो व्यक्तीला अशी आर्थिक विवंचनेला खूप जास्त सामोरं जावं लागतं, त्यांनी दिवाळीपासून 108 चांगले बेलपत्र, किंवा तेवढं नाही मिळालं तर कमीत कमी 11 बेलपत्रावरती आपल्या हाताने चंदनाने श्री लिहून देवीच्या श्री लक्ष्मी नमः, श्री लक्ष्मी नमः किंवा श्री महालक्ष्मी नमः हा जप करत जो व्यक्ती नित्य अर्पण करतो, 48 दिवस, 51 दिवस असं करतो, त्या व्यक्तीचे मार्ग हे क्षणात त्याला जगदंबा मार्ग दाखवते. हा खूप चांगला उपाय आहे. सोबत जे व्यावसायिक लोक आहे, ज्यांचा व्यवसाय ठप्प झालेला आहे, अशांनी तर हा प्रयोग करावा. सोबत विष्णू सहस्त्रनामातला एक मंत्र आहे, व्यवसायो व्यवस्थान स्वस्थान स्थानद ध्रुवः परर्धी परमस्पष्ट तुष्ट पुष्ट शुभेक्षणः. हा जो काही मंत्र आहे, जो एखादी व्यावसायिक नित्य जर कधी पठन करेल 51 वेळा, त्याचा व्यवसाय हा खूप वृद्धिंगत होणार आहे. तर हे 2 उपाय करा. मला असं वाटतं की तुमचं आयुष्य हे सुजलाम सुफलाम होईल. वा, खूप छान गुरुजी. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही अगदी सोप्या भाषेत आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना दिलीत आणि वेळात वेळ काढून या पॉडकास्टसाठी उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि सगळ्यांना आवाहन करतो की प्रत्येकाने आपल्या 12 नोव्हेंबरच्या कार्यक्रमाला यावं. ह्या वेळेला 36 हवनकुंडीय बगलामुखी संयुक्त भैरवचंडी यज्ञ आहे आणि कोटी ललिता सहस्रनामाने अर्चना आहे. ह्या कार्यामध्ये सहभाग द्या, या कार्यक्रमाला या आणि नक्कीच तुमच्या जीवनातली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदत होईल. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. सामूहिक पद्धतीने आपण करणार आहोत का, याविषयी आम्हाला सांगा. सामूहिक पद्धतीनेच आपण करणार आहोत. दक्षिण भारतातील सर्व जे महत्त्वाचे मोठे तंत्री म्हणजे जे ब्राह्मण आहेत
जे साधना करतात, असे 11 ब्राह्मणांचा ग्रुप असणार आहे ते. वरतून श्री पीतांबरा बगलामुखी शक्तिपीठमचे जे साधक आहेत ते 3 महिन्यापासून सप्तशतीची उपासना करतायत ते. मग जेव्हा तुम्ही सामूहिक, उदाहरणार्थ आता बघा की 700 मंत्र आहे, 700 मंत्रांना पुन्हा एकदा 200 म्हणजे परत 2 मंत्रांचं संपुट लागतंय, म्हणजे 7 21, 2100 वेळा त्याचं हवन होणार आहे. आणि एका वेळेला 108 यजमान आपण ठरवलेले आहेत, म्हणजे 108 म्हणजे 108 गुणेला 2100 आहुत्या, म्हणजे ते लाखो आहुती एका वेळेला यज्ञामध्ये पडणार आहेत. कमीत कमी जास्त यज्ञकुंडाची आपण व्यवस्था करणार आहोत. तर जेव्हा तुम्ही सामूहिक रीतीने ते करतात, आता एका माणसाला 1,00,000 आहुत्या देणं ते काही सोयीस्कर नाहीये, पण जेव्हा सामूहिकरित्या ते केलं जातं त्यावेळी त्याचा फायदा हा लाखो गुणा होतो. यासाठी आपण सामूहिकरित्या हे करणार आहोत. जे ह्या कार्यक्रमामध्ये आयोजित होणार आहेत, ज्या कार्यक्रमामध्ये जे सहभाग घेतील त्या प्रत्येकांना आपण 10 दिवस 15 दिवस अगोदरच भैरवाची उपासना देणार आहोत. 10 दिवस उपासना करूनच ते हवनाला बसतील, त्यांना सगळं शिकवलं जाणार आणि तिथे वेगवेगळे गुप्त प्रयोग केले जाणार. घंटाकर्ण महावीराचे, नाकोडा भैरवजींचे, वेगवेगळे शाबर भैरव मंत्राचे हवन केलं जाणार. आणि घनपाठ, जे आपल्या वेदोक्त घनपाठ जे काही आहे, रुद्र घनपाठ, त्याच्याने सुद्धा हवन करण्यात येणार आहे. त्यामुळे याचा फायदा हा सामूहिकरित्याने त्याचा फायदा हा लाखो पटीनं वाढतो. सोबत ज्यावेळी पूर्णाहुतीच्या अगोदर आपण ललिता सहस्त्रनामाने कुंकुम अर्चन करणार आहोत. आणि यावेळी आपण असं लक्ष ठेवलेलं आहे की एका वेळेला 1108 लोकांनी अर्चन करावं. म्हणजे ते एका वेळेला जेव्हा 1000 व्यक्ती दुर्गा सप्तशतीचं अर्चन किंवा ललिता सहस्त्रनामाने अर्चन करतो 1000 नावाने, त्याला कोटी अर्चन म्हणतात. म्हणजे एका माणसाने 1 कोटी वेळा देवीचं अर्चन केलं याचं पुण्य त्या माणसाला भेटेल. यासाठी आपला तो कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. आणि याचे काय काय फायदे आपल्याला? खूप काही त्याचे फायदे आहे. सगळ्यात महत्त्वाचं की भैरवजी देवता आहे संरक्षणाची देवता आहे. तुमच्या जीवनामध्ये जर कधी तुमचे सगळे उपाय करून तुम्ही थकलेले असाल तर भैरव शक्ती तुम्हाला मदत करते. तुमच्या जीवनामध्ये उन्नती थांबलेली असेल, कर्जबाजारीपणा तुमच्यावरती झाला असेल, अनेक लोकांवरती मंत्र यंत्र तंत्राचे प्रभाव होतात, पिशाच्य बाधा किंवा आमच्यावरती काहीतरी तांत्रिक प्रयोग केले असं लोकांना वाटतं, त्याच्यातून मुक्तीसाठी सततचं घरामधलं असलेलं आजारपण, अनेक मुलं IAS किंवा IPSची तयारी करत असतात, ते त्याच्यामध्ये सक्सेस होत नाही, विवाहाच्या समस्या येतात, संतती होत नाही किंवा व्यवहार होता होता थांबून जातो. शेवटी राहूचा प्रभाव त्यांच्यावरती येतो. घरावरती जप्ती आली आहे, कर्ज झालं पण कर्ज फेडता नाही आलं म्हणून जप्ती आली, त्यावेळी तुम्हाला भैरव उपासना खूप जास्त मदत करते. वरतून तुमच्या मुलामुलींच्या जीवनामध्ये येणाऱ्या शैक्षणिक असू देत किंवा वैवाहिक समस्या, त्याच्यासाठी ते खूप गरजेचं आहे. मुलं अभ्यास करतात पण चांगल्या कॉलेजमध्ये त्यांचा नंबर लागत नाही का? योग्य प्लॅटफॉर्म नाही भेटला ना, म्हणून ते मुलं मागे येतात. डिप्रेशन्समध्ये मुलं जातात. काही लोकांना पिशाच्य बाधा असते. सोबत आर्थिक समस्येने लोक खूप जास्त गांजलेले असतात की सगळीकडून पूर्ण ब्लॉक झालेत, कोणताही मार्ग भेटत नाहीये. त्यावेळी तुम्हाला हा मार्ग पुढे घेऊन जातो. कोर्ट कचेरीचे मॅटर असतील की एक झालं की एक केस सुरूच आहे, त्यावेळी तुम्हाला भैरव शक्ती मदत करते. सोबत तुमच्या काही लोकांना वाटतं की आपल्या घरामध्ये पितृदोष आहे. शेवटी भैरव ह्या सगळ्या भूत संघनायकम विशाल कीर्तिदायकम, सगळ्यांचा तो संघाचा तो नायक आहे. जेव्हा तुम्ही भैरव उपासना करता तेव्हा या सगळ्या पैतृक प्रॉब्लेम मधून तुम्ही हळूहळू बाहेर पडता, बरोबर. आणि दुर्गेची उपासना जेव्हा सामूहिकरित्या करतात तेव्हा त्याला अनंत गुणाफल प्राप्त होतं. कारण की जेव्हा महिषासुराला मारण्यासाठी जगदंबा प्रकट झाली तेव्हा एका देवतेमुळे नाही झाली ना, इंद्रांनी स्तुती केली, ब्रह्मांनी स्तुती केली, सगळ्या देवांनीच एकत्र स्तुती केली, तेव्हा ती शक्ती तिथे प्रकट झाली. तर आपण पण त्याच्यासाठी जेव्हा 108 यजमान किंवा एवढे सर्व लोक जेव्हा एकत्र विशिष्ट मंत्राचं देवीची आराधना करतील तेव्हा जगदंबेला तिथे उपस्थिती द्यावीच लागणार आहे. यासाठी आपण हवन करणार आहोत.
यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स असतात, शेकडो किलो तूप त्यामध्ये जाणार, वेगवेगळ्या वनस्पतींचं तिथे हवन होणार आणि महाराष्ट्रातूनच नाही तर जे काही तंत्रशास्त्रातील मोठ्या मोठ्या शक्तिपीठ जे आहे, तिथले जे प्रमुख आचार्य आहेत, ते त्या दिवशी आपण त्यांना दर्शनासाठी बोलवलेलं आहे. पूर्णाहुतीमध्ये शेकडो साड्या, वेगवेगळे दागिने, वेगवेगळे नैवेद्य त्यामध्ये पडतात आणि हवनातून सगळ्या प्रकारचं भय, चिंता आणि संरक्षण तुम्हाला प्राप्त होतं. ते म्हणजे भैरवचंडी. आणि यात सहभागी जर आपल्याला व्हायचं असेल तर त्याची काही प्रोसेस आहे? प्रोसेस अशी आहे की आता डिस्क्रिप्शनमध्ये आपण ग्रुपची एक लिंक दिलेली, त्यामध्ये तुम्हाला जॉईन व्हावं लागतं आणि दर रविवारी मी स्वतः झूम मीटिंग घेतो. हं. त्यामध्ये कार्यक्रमाची रूपरेषा कशी असणार आहे, कसं तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, हे सगळं सांगितलं जातं आणि 108 रजिस्ट्रेशन पूर्ण झाले की रजिस्ट्रेशन बंद होतं. हं. कारण की येणाऱ्या लोकांची व्यवस्था आपल्याकडनं झाली पाहिजे हो. आणि हा एवढा मोठा कार्यक्रम करणार आहोत तर लाखो रुपये त्याच्यामध्ये लागतात आणि हे ट्रस्ट सांभाळतं, ते एकटे मयुरेश गुरुजी नाही सांभाळत. येस. खूप छान कार्य करत आहात. या कार्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही पण यायचं आहे कार्यक्रमाला आणि येस. सर्वांना आमंत्रण देतो की प्रत्येकाने साधनेसाठी नक्की यायचं आहे. हो. ज्यांना दर्शन घ्यायचं असेल, ज्यांना सहभाग करायचा असेल, त्यांनी सकाळी त्याची विशिष्ट प्रक्रिया आहे, त्या याच्यामध्ये सहभाग तुम्हाला होता येईल, तुम्हाला स्वतः हवन करता येईल. पण ज्यांना फक्त दर्शनासाठी यायचं आहे, त्यांनी संध्याकाळी 5 किंवा संध्याकाळी 4:30 पर्यंत तुम्ही कार्यक्रमाच्या स्थळी पोहोचावं. पूर्णाहुती आणि ललिता सहस्त्रनामाच्या अर्चनाचा फायदा तुम्ही घेऊ शकता. येस. खूप खूप धन्यवाद. थँक यू. श्री गुरुदेव दत्त. श्री मात्रे नमः.